दरम्यान अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी जाहीर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानलेत। दरम्यान सरकारच्या विकासाच्या कामगिरीचा उल्लेख करताना आमचं डबल इंजिनसह डबल बूस्टर सरकार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। तसेच महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्राला आणखी वेगाने पुढे जायचंय असंही फडणवीस म्हणाले। दरम्यान अमरावतीला विमानतळामुळे नवीन ओळख मिळाली आहे। तसेच अमरावतीत आता टेक्सटाईल पार्क उभारणार असून त्यामुळे उद्योगाला चालना मिळणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। तसेच जिथे विमानतळ असतं तिथे उद्योजक जातो, त्यामुळे उद्योग हवे असतील तर एअर कनेक्टिव्हिटी ही तितकीच महत्त्वाची आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं, इथे यहाँ पर नायडू जी केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है। 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं, महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं। तर अमरावती विमानतळ आजपासून सुरू झालंय। या विमानतळाहून पहिल्या विमानाने प्रवास करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। आम्हाला खूप छान वाटतंय। अमरावतीकरांचा हा मान होता, मागच्या गेल्या 20 ते 25 वर्षापासून रखडलेला हा आमचा प्रोजेक्ट आज फायनली पूर्ण झाला आहे आणि त्याचा साक्षीदार म्हणून आम्हाला आज पहिलाच प्रवास करायला भेटतो, याचा खूप आनंद आहे। तर इतकी आहे की तिकीट कधी काढलं काय झालं मला आता आठवत नाही आहे। माझ्या डोक्यात फक्त आता सुरू आहे की अमरावतीत जे एअरपोर्ट झालं आहे त्याच्यानी मी 2-2.5 पुढच्या 1 तास 40 मिनिटांमध्ये मुंबईला पोहोचणार आहे। बऱ्याच वर्षापासून या क्षणाची आतुरता होती सगळ्यांना आणि आज जाऊन हा क्षण आमच्यासाठी खरा होतो आहे। आणि कुठे ना कुठे इतक्या वर्षांपासून असं जी एक मागणी होती की विदर्भाला कुठे ना कुठे डावलल्या जात आहे, तर विदर्भाच्या प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि याचे प्रवासी होण्याचा आम्हाला नक्कीच आनंदपूर्ण संधी मिळालेली आहे। दरम्यान आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत तर मी आणि अजितदादा को पायलट आहोत असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। यानंतर झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे भाष्य केलं। महायुतीचं सरकार आलं त्यावेळी अनेक योजना बंद होत्या, मात्र महायुती सरकारच्या काळात विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालंय। त्यावेळी सरकारमध्ये मी विमानाचा पायलट होतो आणि देवेंद्रजी आणि अजितदादा हे को पायलट होते, तर आता देवेंद्रजी पायलट आहेत तर आम्ही दोघे को पायलट आहोत असंही शिंदे म्हणाले। शिंदेंच्या मिश्किल वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे। यावेळी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे माविया सरकारला देखील टोला लगावला। महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते, अनेक योजना बंद होत्या, विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते। आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत। तर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर घणाघाती टीका केली आहे। नाशिकमध्ये निर्धार शिबिरात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांवरही त्यांनी हल्लाबोल केलाय। सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना सुरू असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून न्याय मागणे हाच सर्वात मोठा गुन्हा आहे असं म्हणत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। स्मार्ट सिटी योजना झाली का पूर्ण? कधीपासून चालू आहे? रस्ते नीट झालेत? पाणी येतं वेळेवर? विजेचं काय? रस्ते खड्डेमुक्त होणार ते झालेत कुठे? एसटीपीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलंय? सगळे जी कॉन्ट्रॅक्ट काढून ठेवलेत, सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना चालू आहे। आवडत्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं भरली जात आहेत, बाकीच्यांची थकबाकी आहे। मुंबईत जर आलं तर प्रत्येक रस्ता खोदून ठेवलेला आहे। पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली घोळ घातला जातोय। पण ह्या 100 दिवसामध्ये जसं महिलांवर अत्याचार वाढत गेलेत, ह्या 100 दिवसामध्ये जशी ही लाडकी बहीण योजना बंद झाली तसं बीडचं प्रकरण झालं आणि पहिल्या 100 दिवसामध्ये ह्या सरकारमधून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। ही लोकांची ताकद आहे। पण तुम्ही विचार करा की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? परभणीत म्हणतात पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली, मारहाण झाली,
मृत्यू पडलं, पण अजून देखील मोर्चे काढले तिथे स्थानिकांनी, सगळं काही झालेलं आहे. पण संजय राऊत साहेब, अजूनही त्या परिवाराला न्याय मिळालेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाची हत्या होते, सामान्य माणसाचे बलात्कार होतो, सामान्य माणसाचा खून होतोय, लुटला जातोय. पण ह्या मुख्यमंत्र्यांकडून आणि जे गृहमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्याकडून न्याय अपेक्षित करणं मला वाटतं सर्वात मोठा गुन्हा झालेला आहे. पाहुयात पुढची बातमी. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात काल रात्री दगडफेकीची घटना घडली आहे. जमावाच्या दगडफेकीत 21 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. या जखमी पोलिसांची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट घेतली. यावेळी पोलीस आयुक्तांनी जखमींची विचारपूस केली आहे. नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली. त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली, ते इंज्युअर्ड झाले. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे. त्यांना आपण आता बघितलेलं आहे, सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत. एकूण किती जण जखमी झाले? एकूण 21 अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत. दरम्यान नाशिकच्या काठे गल्ली परिसरात रात्रीच्या वेळी दगडफेकीचा प्रकार घडलाय. जमावाच्या दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत. एका पोलीस कर्मचाऱ्याचा पाय फ्रॅक्चर झालाय, तर दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 8 पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी या संदर्भात ताब्यात घेतलंय. तर या दगडफेकीत 5 वाहनांचंही मोठं नुकसान झालंय. वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून समाजकंटकांनी ही दगडफेक केली. धार्मिक स्थळाभोवतीचं अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या मुद्द्यावरून उडालेल्या अफवेनंतर ही दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी 500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र मोठ्या प्रमाणावर आलेल्या जमावामुळे परिस्थिती चिघळली. पालिकेच्या न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलपर्यंत नोटीस बजावली होती. 1 एप्रिलला ही नोटीस बजावण्यात आली होती. स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा पाडकामाचा इशारा पालिकेने दिला होता. आज नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गातही तुर्तास बदल केलाय. याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला. त्यांना समजवण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही. पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही. न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली. दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं. त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे. 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. 57 मोटरसायकल ज्या संशयित आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. दरम्यान नाशिकमध्ये दर्गा परिसरात झालेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय. दर्ग्यावर कारवाईसाठी आजचा दिवसच का निवडला, असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला. दरम्यान आमच्या शिबिराला गालबोट लावण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. तसेच कुठे कधी काय करायचं याचं पंचांग ते घेऊन बसतात, असा टोलाही राऊतांनी लगावलाय. दुसरीकडे सत्तेसाठी आम्हाला सोडणारे आता हुजरेगिरी करत आहेत. त्यांनी आमच्या अस्तित्वाची त्यांना भीती वाटतेय का, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे हे द्रष्टे होते, त्यांनी कमळाबाई नाव ठेवलं, असा घणाघाती टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय. दर्गे हटाव मोहीम सुरू केली या शहरामध्ये. दर्ग्यांवरती बुलडोजर फिरवणार आजचाच दिवस निवडला. गोंधळ निर्माण व्हावा, आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोजर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं, पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे. मी तुम्हाला ते सांगतोय, हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात नाही धरू शकणार. हां,
ते मुहूर्त आधी काढत बसतात, कधी कुठे दंगल घडवायचे, कधी कुठे काय करायचे, कधी कोणावरती कारवाई करायचे, त्याचेच मुहूर्त काढून पंचांग गुन्ह्यांचे लोक बसलेले असतात.